काय झालं स्वामी? स्वामी मला माहितीये की मी आपल्याहून सर्वार्थाने कनिष्ठ आहे, पण आपण आम्हाला पितृस्थानी आहात. पिता जर का असा अस्वस्थ असेल तर लेकराला काळजी वाटणारच ना. काय झालं स्वामी? त्या विसोबा शास्त्रींच्या बोलण्याचा विचार करत आहात का? बस. कोण आहेत हे विसोबा शास्त्री? असे कित्येक विसोबा शास्त्री रोज आमच्या कानात येऊन गरळ ओकून जातात. आम्ही त्याला महत्व देत नाही. आमच्या लेखी ती फक्त लहान मुलाची बडबड असते. त्यांच्यामुळे आमचं चित्त विचलित होईल एवढं आम्ही त्यांना महत्व देत नाही. हे तुला मी पहिल्यांदाच आणि अखेरचं सांगतोय, कळालं? चूक झाली स्वामी. त्या विशीच्या आतल्या पोरानं रेड्यामुखी वेद वदवले कसे, आणि लोकांनी सुद्धा त्याला वंदन केलं म्हणे. लोक एवढ्या सहज कोणासमोर झुकत असतील तर आम्ही केलेल्या एवढ्या घोर तपश्चर्याला काय तो मोल? स्वामी, या साऱ्या दंतकथा असतील, तशी आमची शाश्वती आहे किंवा काहीतरी तंत्र मंत्र. घोर तपश्चर्या करून प्राप्त केलेल्या सिद्धीला बघून लोक अवाक होतात. तंत्र मंत्र करून मिळवलेल्या सिद्धीला पाहून सुद्धा लोक अवाकच होतात. जर एवढ्या लवकर लोक अवाक होत असतील तर का केली आम्ही ही तपश्चर्या? स्वामी, लहान तोंडी मोठा घास घेऊन एक सांगू. आपण या विसोबा शास्त्रींना ओळखतही नाही, त्यामुळे ते सत्य सांगता आहेत का ह्याची शाश्वती नाही. ती लेकरं अस्तित्वात आहे का ह्याचीही शाश्वती नाही. त्यामुळे सांगोपांगीच्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण मग आम्ही आमच्या डोळ्यांनी शाश्वती करून घेऊ. आम्ही त्यांना भेटायला जाऊ. काय ठरलं. आम्ही स्वतः त्या ज्ञानेश्वराला भेटायला जाणार. स्वामी, आपल्यासारख्या योग्याने त्या लेकरांना भेटायला जाणं म्हणजे छे छे, आपला मान ढळलेला मी कदापि सहन करू शकणार नाही. मग पत्र पाठवा, त्याला भेटायला बोलवा त्वरित. ही चांगली कल्पना आहे. तुझा अभिप्राय विचारलेला नाही आम्ही. तुला सांगितलंय तेवढंच कर. आरंभ कसा करू? चिरंजीव की श्रीयुत की आणखी काही? शिवहम 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 नागेश्वरा, आमच्या सेवेचा एवढाच जर आळस आला असेल तर इथून निघून जा आणि पुन्हा हे तुझं यकाश्चित थोबाड आम्हाला दाखवू नकोस. चूक झाली स्वामी, क्षमा असावी. चूक नाही, अपराध झालाय तुझ्याकडून, अपराध. नको ते प्रश्न उपस्थित करून आमचं चित्त विचलित करतोस आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना असा निर्लज्जपणा, आळशीपणा करून झोपा काढतोस. लाज वाटायला पाहिजे तुला नागेश्वरा, लाज वाटायला पाहिजे. मुळात ज्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नसेल असा प्रश्न तू उपस्थित केलाच कसा? क्षमा करा स्वामी, पण मला वाटलं की हा अत्यंत साधा प्रश्न होता. कोणालाही पत्र लिहिताना मी हा प्रश्न आपल्याला दरवेळी विचारतो. आणि शिवहम शिवहम, मूढ बालका, तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. असा पेच आमच्या समोर कधी उभा राहिला नाही आणि यापुढेही कधी उभा राहणार नाही. या पोराला संबोधन काय लिहावं, चिरंजीव म्हणावं तर या पोराचा आवाका आपल्याला माहित नाही. पण तो विशीच्या आतला आहे म्हणतात तर? वय हे विद्वत्तेचं परिमाण नाही. अरे, आम्ही जेव्हा योग सिद्धी सुरू केली तेव्हा आमचं वय काय होतं? आम्ही लहान होतो पण बलवान होतो. या पोराच्या बाबतीत असंच काहीसं माननीय म्हणूया की श्रीमान? शिवहम शिवहम, काय करू रे आम्ही नागेश्वरा तुझं? या पोराच्या बाबतीत आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे की तो आमच्यापेक्षा वयाने लहान आहे. मग तो श्रीमान किंवा माननीय कसा असेल? शिवहम शिवहम शिवहम.
आज सकाळची अन्निकेही राहिली. मला इतकं गुंतून ठेवणारी पोरं निश्चितच सामान्य नाहीत. पत्र कोरच ठेव. काय? ते पत्र कोरच पाठव. स्वामी क्षमा करा, पण त्याने काय होईल? हेच आम्हालाही जाणून घ्यायचंय. लिखित शब्दाचा अर्थ कोणीही लावू शकतो, पण त्या पोराला आम्ही कोरं बुर्जपत्र पाठवलं तर त्याचा अर्थ तो काय लावतो हे पाहायचंय आम्हाला. त्वरित पत्र पाठवा. थांब, आमचा विचार बदलला. म्हणजे नको पाठवू का पत्र? पाठवू नकोस. त्यांची प्रतिक्रिया स्वतःच्या डोळ्याने पहा आणि आम्हाला ती विदित कर. मी आत्ताच्या आत्ता. शिवोहम 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 शिवोहम. अहो काय विसोबा शास्त्री, आपण तर फार अगदी कौतुक करत होता आपल्या विषारी वाणीचं. काय झालं त्याचं? काय त्या तुमच्या विषाचं सगळं पाणी पाणी झालं? राम जोशी, ओरडू नका. कुठे परिणाम दिसतोय का त्या विषाचा? दिसेल, योग्य वेळ आली की दिसेल. बघितलं विषाचा परिणाम. अहो पण कुठे निघालेत हे? सिद्ध बेटी, विषाचा परिणाम बघायचा आहे ना तुम्हाला? चला, शांतम पापम शांतम पापम. तुम्हा लेकरांच्या डोईवर त्या इठोरायचा हात आहे, एवढं खरं. म्हणूनच आज पतोरी एवढी संकट आली. ती कधी तुम्हासनी संकट वाटलीच नाही. वादळ बी तुम्हासनी वाऱ्याची हलकी मंद झुळ भासतीय. नाही तर आम्ही सामान्य माणसं सतत अस्वस्थ मनाला ना संग घेऊन फिरतोय. अगं मावशी, ज्ञानदादाने त्याच्या रचनेतून हेच तर सांगितलं ना. म्हणजे हा देह जर रथ असेल तर मग त्याचा सारथी कोण? मन. म्हणजे मन नाही का भ्रमरासारखंच इकडून तिकडे सतत भ्रमण करत असतं. आणि मार्गातील सर्व अडथळे पार करून रथ योग्य दिशेने जाण्यासाठी सारथी चांगला हवाच. तरच मुक्तपणे अवकाशात विहार करता येतो. आणि त्यासाठी मन मात्र स्थिर आणि शांत हवं, असंच ना? योगीराज चांगदेवांनी आमच्यासाठी पत्र दिलंय. आम्ही धन्य झालो. म्हणजे तुम्ही कसं? असो, हे चांगदेव महाराजांनी पाठवलेलं पत्र. दादा, हे बघ, 1400 वर्ष तप केला तरी कोराच राहिला. पत्रात मायना काय लिहावा हे कळलं नाही, म्हणून पत्र कोरच पाठवलं. ज्ञाना, हे कोण रे चांगदेव? तापीतिरी असतात, मोठे तपस्वी आहेत. 1400 वर्ष आपला अहंकार वाढवण्यात
आणि दिव्यांचं पोषण करण्यात घालवले आहेत. हो, तुम्ही नाही का दिव्य करत? ज्ञानेश्वरांनी तर म्हणे रेड्यामुखी वेद वदवले. तेच स्वामींना कळलं आणि त्यांच्या अहंकारात आहुती पडली. मुक्ती पुरे आता. किती बोलायचं ते. महानुभाव, तुम्ही बसा. थोडं जलप्राशन. नको तर पाहुणचार, काही नको. झाला तो अपमान पुरे आहे. पत्राचं उत्तर द्या, म्हणजे असे निघतो आम्ही. दादा, आता आपण काय करायचं? ज्ञाना, उदयिक एक छानसं उत्तर दे पाठवून. आपल्या राहण्याची व्यवस्था करतो. गावाबाहेरच राहतो आम्ही. येतो. चला. कहर झाला, कहर झाला. या पोरांच्या उद्दामपणाचा हा कळस झाला. अरे, त्या मुक्तानं चांगदेवांच्या शिष्यांचा असा अनादर करणं सर्वथा अयोग्य आहे. यामुळं या कार्ट्यांच्या ना संस्कृतीहीनतेचं हे द्योतकच आहे. लहान मोठ्याची जाण नाही, नीती अनितीची पर्वा नाही, कुणाशी कसं आणि काय बोलावं याचं भान म्हणून नाही या पोरांना. शांत व्हा ग्रामजोशी, शांत व्हा. शांतम पापम, शांतम पापम, शांतम पापम. तुम्ही हसताय शास्त्री. हो, कारण जे घडतंय ते अगदी आमच्या मनाप्रमाणेच घडतंय. त्या चांगदेवाच्या शिष्याच्या अपमानामुळे आपलंच भलं होणार आहे. ते कसं काय? हा अपमान तो कोपिष्ट, अहंकारी आणि उग्र चांगदेव सहन करेल असं वाटतं का तुम्हाला ग्रामजोशी? त्याच्या क्रोधामुळे काय उत्पात घडतो हे त्या कार्ट्यांनी आज पावेतो पाहिलं नाही, पण आपण तर पाहिलेलं आहे. जो मनुष्य केवळ आपल्या क्रोधाला वाट मोकळी करून देण्यासाठी केवळ डोळ्यांनी एखाद्या वृक्षाची राख करू शकतो, तर ज्या मुलीनी त्याच्या शिष्याचा एवढा मोठा अपमान केलाय, तिचं तो काय करेल असं वाटतं तुम्हाला? तेव्हा फुका रक्त जाळून घेऊ नका. जे काही घडतंय ते शांत चित्ताने पहा. आपल्याला मौज येईल अशा अनेक घटना घडणार आहेत आता. कशाबद्दल म्हणताय तुम्ही? अहो ग्रामजोशी, त्या चांगदेवाला त्या ज्ञानाला पत्र पाठवता आलं नाही, म्हणून त्यांनी काय केलं? कोरं भुर्जपत्र ज्ञानाकडे पाठवलं. आता ज्ञाना काही गप्प बसणाऱ्यातला नाही, तो काहीतरी शहाणपणा करेल आणि त्यामुळे चांगदेवाचा अहंकार अधिक डिवचला जाईल आणि मग त्यानंतर शांतम पापम, शांतम पापम. येतंय का ध्यानात? अरे, किती ते अधीर व्हायचं. त्याचं लिहून झालं की ज्ञानदादा वाचून दाखवेलच ना. अगं मुक्ती, मी केवळ मा
काय र ज्ञाना, इतका मुश्किल असतो या? हा, असं लिहिलं तरी काय त्यात? मावशी, अगं ते वयानं मोठे आहेत आणि 1400 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पण तरी कधी कधी न्यून ते पुरते व्हावे म्हणून काही बोलू सांगावे लागतात. तसंच सांगायचा प्रयत्न केलाय. दादा, अरे पण नेमकं लिहिलंय तरी काय? एकदा जरा वाचून दाखव ना. शिवोहम शिवोहम. त्या मुलानं आमच्या पत्राला उत्तर दिलंय. हो स्वामी. वाच वाच. आम्हालाही उत्सुकता आहे जाणून घ्यायला आमच्या कोऱ्या बुर्ज पत्रावरती त्यांनी काय युक्तिवाद केलाय ते बघायचंय. वाच. आम्ही तुला आज्ञा करतोय की वाचण्यासारखं काही अस्तित्वातच नाही. आम्ही जसे कोरे बुर्ज पत्र त्याला पाठवले तसेच त्यांनी आम्हाला परत धाडले. नाही स्वामी, मग 1 नाही 2 नाही, चांगल्या 65 ओव्या पाठवल्यात. असं जे स्वतःला फार मोठा रचनाकार समजतो हा पोरगा. अक्षरांची निरर्थक जुळवाजुळव करायची आणि त्याला काव्य म्हणायचं, एवढंच कर्तृत्व असणार या कार्ट्याचं. वाच वाच, त्या वाच. पाहू याची अगाध प्रतिभा. स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. पुढे वाच. सोने सोनेपणा उणे न येतांची झाले लेणे, तेंवी न वेचिंता जग होणे अंगे जया. कोण समजतो कोण स्वतःला हा कार्टा? आम्हाला उपदेश करू पाहतो. नाही ते चित्र दाविती परीयसे केवळ भिंती, प्रकाशते संवित्ती जगदाकारे. दर्पणाच्या आधी शेखी मुख सतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होये. हे काय निरर्थक लिखाण केलं या पोरानं. याचा अर्थ त्याला तरी उमगलाय का? याला काही अर्थच नाहीये. आम्ही म्हंटल होतं नुसतं शब्दांची जुळवाजुळ करायची आणि पत्र धाडायचं. कळली कळली, अक्कलही कळली आणि कर्तृत्वही कळलं. स्वामी, एवढ्या ओव्या वाचल्या पण आपल्याला याचा अर्थ उमगला नाहीये, हे खरंय. म्हणजे ह्याला काही अर्थच नाहीये असं म्हणायचं होतं मला. पण काय नागेश्वरा, तो पोरगा जर असं लेखन करत असेल जे आपल्यासाठी अगम्य आहे तर. वाच. कसा अर्थ उमगत नाही ना तेच पाहतो आम्ही. तू वाच. जे जाणण्याची की ठाई नेणके कीर नाही, परी जाणणे म्हणून या ही जाणणे कैचे. नागेश्वरा, 1400 वर्षांच्या त्यागाने अनंत सिद्धी प्राप्त केलेले आम्ही महायोगी. आम्हाला या काव्याचा अर्थ उमगत नाही. मला शिवहम 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 शिवहम. निदे परवते निदैजणे, जागृती गिळो निजागणे, केले तैसे गुंफणे ज्ञानदेवो म्हणे. पूर्ण 65 ओव्या आहेत या. फार 65 केली की तू त्या साधूची. हा, मावशी, दादा, चांगलाच उपदेश केला हा चांगदेवांना तू. मावशी, काय झालं? हे समद ऐकून कौतिकच वाटतंय ज्ञाना. वर या समदावर त्या चांगदेवाची प्रतिक्रिया काय असेल ह्याचा विचार करूनच भीती वाटते बघ. क्षमा करा स्वामी, पण हे थोडं भयावह आहे.
म्हणजे तपांचा एवढा अनुभव असलेल्या आपणाला पण याचा अर्थ उमगत नाही. म्हणजे म्हणजे खरंच याला अर्थ आहे की नाहीये? 65 ओव्या संपल्या. नाही स्वामी, मग वाच पुढे, नको स्वामी. वाच पुढे, आम्ही आज्ञा करतोय. वाच. सांग्या तुझेही नावे, करणे न करणे न भावे. सांग्या सांगया तुझे, या मूर्ख पोराच्या लेखनात आमचा एकेरी उल्लेख. स्वामी स्वामी शांत व्हा. 1400 वर्ष तपश्चर्या करणारे योगी आम्ही, आमचा एकेरी उल्लेख, तेही या मूढ बुद्धी बालकाच्या लेखनात. अति झालंय आता. हा बालक स्वतःला ब्रह्मदेव समजू लागलाय. निरोप धाडा त्या आळंदीकरांना. त्यांना म्हण आम्ही त्या पोरट्याला स्वतः समक्ष भेटायला येतोय. त्याला म्हण या ओव्यांचा अर्थ सांग, नाहीतर आमच्या पायावर लोटांगण घाल. बघतोच आम्ही हा ज्ञानेश्वर कुठल्या ज्ञानाचा ईश्वर आहे ते. शिवोहम 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 शिवोहम. शांतम पापम. अरे आपण इथे कसे काय? काम होतं एक. काय काम होतं? हे मला विचारणारे तुम्ही कोण? शास्त्रींना विचारा, त्यांची इच्छा असेल तर सांगतील. अहो विसोबा शास्त्री, हा का आला होता इथे? हा? अरे हसताय काय? का आला होता? अरे सांगा ना. नारबा, तूच सांग बाबा आता ग्रामजोशींना. मी? नाही 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 नाही. अहो हा मान तुमचा. अहो पर अहो या अमंगल माणसानं मंगल वार्ता सांगितलेली चालणार आहे का ग्रामजोशीला? अरे सांगा ना कोणीतरी. ग्रामजोशी, आता तो गोसावळा आला होता ना. हो 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 हो. काय म्हणाला तो? त्या कार्ट्यांना जाळून मारलं का? नाही अजून, पण लवकरच मरतील ती कार्टी. कशी? तो कोपिष्ट आणि उग्र चांगदेव स्वतः येतोय आळंदी ग्रामात. कशासाठी? त्या कार्ट्यांचा नायनाट करण्यासाठी. खरंच सांगताय? वा वा वा. आता आपण काय करायचं? आपण काहीही करायचं नाही. आता जे काय करायचंय ते नारबा करेल. नारबा, ग्रामात दवंडी पिटायला सांग. सिद्धयोगी चांगदेव स्वामी स्वतः येत आहेत आळंदी ग्रामात. तेव्हा सर्व आळंदीकर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हा. असा गेलो आणि असा माघारी आलो बघा. शांतम पापम. ग्रामजोशी, आता खऱ्या अर्थाने युद्धाचा शंख फुंकला गेलाय. आता बघूयात त्या कार्ट्यांना कोण आणि कसं वाचवतं ते. शांतम पापम. शांतम पापम. आळंदी ग्रामच्या ग्रामस्थांनो, आपल्याला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या ग्रामी श्री चांगदेव स्वामी नावाचे महान तपस्वी अवतरणार आहेत. 1400 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ही स्थिरचर सृष्टीच काय, पण पंचमहाभूतही त्यांना शरण गेलेले आहेत. अशा या ज्ञानयोगी, महायोगी, कर्मयोगी सिद्ध पुरुषाचे स्वागत करण्यास सर्वांनी सज्ज व्हावे. हो. काय ग? पंचमहाभूत म्हणजे काय ग? म्हणजे पृथ्वी, वारा, पाणी, अग्नी आणि आकाश ते असतंय. आयो, हे समजे त्या योग्याला शरण गेलेत असं तो बाप्या सांगतोय. खरं खोटं त्या पांडुरंगालाच ठाव बघ. मग असा माणूस अवचित आळंदीत कसं काय येतो या? हे समजा त्या येसोबा शास्त्रीचंच नवं कुभांतर नसेल ना.
मी येते, येळ होतोय बघ. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल. ओ कावेरी मावशी, काय र समधीकडे आपलं मधी 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 कडमडायचं. अग कशाला कावतेस? मी आपलं 4 गोष्टी सांगाय आलोय हिताच्या. हिताच्या हम्म. तू आमचं हित चिंतावं, एवढी काय वाईट येळ आली नाही आमच्यावर अजून. आणि येऊ नये असं वाटत असेल तर समजावून सांग त्या पोरांसनी. अगं पैठणातलं साधं सुध पंडित कुठं आणि ह्यो कोपिष्ट योगीराज कुठं? जाळून भस्म करील असा 1400 वर्ष तप केलेला महायोगी आहे. किती? 1400. असं क्षणात ऊन पावसाचा खेळ करतो, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तसा जीव बी घेईल तुझ्या लेकरांचा. ए नारबा, जी भासडून हातात दे ना. आईच्या माये पुढं तुझ्या त्या महायोग्याच्या चमत्काराचं काय बी कौतिक नाही. तू किती बी भीती दाखव आम्हाला. आमच्या समद्यांच्या अगं मागं- तुमच्या समद्यांच्या भल्या पोटीच बोलतोय मी. आता ते चांगदेव काय गाळा भेट घ्यायला येत नाही आळंदी, हा? त्याच्या अपमानाचा सूड घ्यायला येतोय. आता त्या महायोगीच्या क्रोधाच्या आगीत जळून भस्मसात कोणी होऊ नये आलं का ध्यानात? म्हणून समजून सांगायला आलो. सांग तुझ्या कार्टेसने, चांगदेव आला की त्याच्या पाया पडायचं आणि निमूटपण आळंदी सोडून जायचं. नाहीतर राख होईल तुझ्या पोरांची राख. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. काय म्हणालीस मुक्ते? कुठे काय काय नाही. ज्ञाना, 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 तू चल माझ्या संग. अगं काय झालं मावशी? तू आधीच चल माझ्या संग. मावशी तू आधी शांत हो, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. नाही नाही, मला पाणी नको. तू चल बरं. हो मावशी, पण काय झालंय ते तरी सांग. तू काय बी विचारू नको, चल म्हणते ना मी. मावशी अगं शांत हो, काय झालंय ते सांग. आणि कुठे घेऊन चाललीस तू ज्ञानाला? त्या चांगदेवाच्या पाया पडा. अगं पण मावशी का? कशासाठी? तुमच्या काळजीपोटी. हे बघा, मला आता पतूर असं वाटत आलं की तो काय करणार आहे. अरे पर त्यो चांगदेव इकडे आळंदीत आहे निघालाय बघ. अरे वा, येऊ दे की मग. सिद्धेश्वराच्या दर्शनाला येत असतील ते. कसं समजत नाहीये तुम्हाला? अरे तो तुमचा सूड घ्या येतो या. अरे आत्ता कुठं बरे दिस येऊ लागलेत. कशाला त्याच्याशी वाद पाहिजे आपल्याला? हा, मावशी तू शांत हो, बघू. अगं तू सांगतो. बाकीचं आपण बघू, तू शांत हो. येऊ दे योगीराजांना, आम्हालाही त्यांचं दर्शन घ्यायचंय.
मावशी हे ग काय 2च घोट प्यायलीस आणखी घे बरं थोडं. मावशी अगं धाप थांबली नाहीये तुझी अजून. माझं राहू दे. मुक्ता आत्ता इथे होती ना. मावशी अगं येईल ती, तू शांत हो, पाणी पी, मग बोलू आपण. हा बोल आता मावशी. मी काय बोलणार, तुम्ही काय ऐकून घेताय वय? अगं मावशी नाही म्हणजे तुम्ही लेकर आहेतच गुणाचे. असामान्य हाय याचं कौतिक हायच मला. पर म्या पडले सामान्य, आणि सामान्य माणसासनी ना भीती वाटत असते. बघ कसं आहे, आपल्या लेकरांवर कोणी झडप घालाय आलं तर मांजर बी वाघीन होती. इथे तर ते महायती तुमचा सूड घ्या येत आहे. मग मला भीती नाही वाटणार वय? मावशी अगं तुझी माया, तुझं प्रेम हेच तर आमचं खरं बळ आहे. आणि वादळ वारा आला की मायच लेकरांचा मोठा आधार असते ना. म्या काय तुमचे आधार वाणार? का नाही होऊ शकत मावशी? अगं ही विठू माऊली आपल्या मागे उभी असताना कसलं भय. लहानपणी आई काय म्हणायची ते आठवतंय? कसलंही भय वाटलं तरी या विठुरायाची आळवणी करायची. मग तो आपल्या हृदयात विराजमान होतो आणि आपल्याला भयमुक्त करतो. पांडुरंग 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 पांडुरंग. हे सर देवा यार, पाहिलंस का? वय समजा गोतावळच आहे की. अरे हे काय आकृत आहे? वाघावर बसलेला ऋषी. लेकरसनी सांगायला हवं, त्यासनी सावध करायला पाहिजे. होय तू समद्यांवर ध्यान ठेव, मी जातो. काय करावं बाई या मुक्तीचं? कुठे गेली असेल माझी पोर? जाऊन जाऊन कुठं जाईल म्हणा? इंद्रायणी तेरी नाहीतर सिद्धेश्वराच्या रावळी. हा येईल आता ती.
पण म्या म्हणते अशा भयान परिस्थितीत जायचंच कशाला कुठं. ते काय नाही, आता येऊ दे तिला. चांगला रागवणार आहे म्या तिला. मावशी अगं ती तू थांब. काय ग, कुठं होती तू? हा, आत्ता इथं होती आणि क्षणात दिसेन अशी झाली ती. मावशी अगं तूच नाही का कौतुकाने म्हणतेस? आपली मुक्ताबाई म्हणजे जणू काही वीजच. मग ती तसंच वागेन ना, कधी कुठून प्रकटेल सांगता यायचं नाही. हो मग ती पण एक कला आहे, असं कोणालाही नाही जमत. मुक्ते हे बघ, सोपान, मला सांग कुठं होती तू? हा, असा जीवाला घोर लावतोय वय कोणी? अगं मुक्ते, अशा ताणाच्या परिस्थितीत तू. अगं मावशी, कसला आलाय ताण? मुक्ते अगं, मावशी, 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 अगं तू शांत हो. आम्हाला काही नाही होणार. आम्ही कुठेही गेलो तरी तुझ्या मायेचं बळ आणि भोजलिंग काकांच्या आधाराची सावली असतेच की. आणि अगं मी इथेच गेले होते, पलीकडच्या डोंगरावर सूर्यदेवाला वंदन करायला गेले होते. आणि तुला माहितीये मला तिथे काय मिळालं? वनमाईने ही करवंद दिलीत प्रसाद म्हणून. करवंद? करवंद? आणि इकडे सोपान दादा, अरे हे काय? दे ती करवंद माझ्याकडे, इकडे दे. मुक्ते, आता ही करवंद माझी झालीत. दे ना. नाही. मुक्ते, ते सोड. म्या काय विचारते तुला? असं कसं सोडू? तो सगळी करवंद एकटा खाऊन टाकेल. पर तू गेलीच कशाला हे अनाया? हा, अगं मावशी. मावशी अगदी खरंय तुझं. आणि मुक्ते, ही करवंद तुझी नाहीये, तूच म्हटलीस ना हा वनमाईचा प्रसाद आहे म्हणून. कळलं? आणि प्रसाद हा एकट्याने खायचा नसतो. मुक्ते अगं तू जायचंच कशाला पर? हा, बघ ना मावशी, बरं गेली ते गेली, एकटी गेली आणि वरून मला बोल लावते. सोपान दादा, मी एकटे जरी गेले असले तरी आणलीत ती सगळ्यांसाठी. तू दे बरं इकडे. अगं पर अशा परिस्थितीत वाद काय घालत बसली? मावशी तू थांब बघू. परिस्थिती काही असली तरी ही सगळी करवंद एकट्या सोपान दादाने का खायची? आपण सगळ्यांनी वाटून खाऊ ना. सोपान दादा, तो द्रोण इकडे दे बरं. नाही. दादा दे. नाही. दे ना इकडे. दादा, दादा दे ना. थांब. दादा दे ना इकडे. मुक्ते गप ना ग. दादा, नाही. तू ना असं नाही ऐकणार. गुरु दादा, ज्ञान दादा, दादा. दादा बघा ना, हा करवंद देत नाहीये. किती हट्टीपणा करतोय. ते काय नाही, तुम्ही इकडे या. अगं मुक्ते, धाकुल्या बहिणीचं एवढंही ऐकणार नाही का? ते काय नाही, तुम्ही दोघं इकडे या आणि बसा इथे. मुक्ते, तू सोपानाला म्हणते किती हट्टीपणा करतोय ते, आणि आता तू काय करते? मावशी अगं, याला हट्टीपणा करणं नाही तर साऱ्यांचा विचार करणं म्हणतात. तुझ्याशी बोलण्यात कोण जिंकेल बाई? पाहिलंत ना. दे आता. ज्ञानदादा सांग ना याला. सोपाना, घे. आता कसं? वनमाईने दिलेला प्रसाद आहे हा. सोपान दादा घे. नाही, नको मला. अरे घे ना.
सोपाना, अरे प्रसादाला असं नाही म्हणू नये. मावशी तू घे. आता या समण्याचं काय करू म्या? खाऊन टाक. काय हो? काय झालं? ते आलेत कोण? ते योगीराज चांगदेव. हा येतील ना मग चांगदेव. अहो नाही म्हणजे कंदी येतील. हा आता दूर दूर पर्यंत काही आवाज नाही, चाहूल नाही, म्हणून आपलं म्हणलं. येणार येणार नारबा. ही वादळापूर्वीची शांतता आहे. काय ग्रामदोषी? खरंय, अगदी खरंय. या चांगदेव स्वामी या. या आळंदी ग्रामामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परम पवित्र पदस्पर्शाने आज आळंदी ग्रामाची भूमी पावन झाली. या. कुठं आहे तो ज्ञानेश्वर? वाघावर बसलेत, पुस्तकावर जटा, छातीपतूर पांढरी शुभ्र दाढी, हातात त्रिशूळ, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, जणू कृतांत काळच. वाघावर बसून आलेत. मग अशा योग्याच्या स्वागताला तसंच जायला हवं. काय गुरुदादा? माते चल, तुझ्या कडेवरून घेऊन चल आम्हाला तुझ्या भूमिपुत्राला भेटायला. विश्वाचे ते आत जिथे ते हे तीर्थ झाले माऊलीचे. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली.